आणि 6 बॉलमध्ये 14 रन. गुड बॉलिंग श्रेयसचं मी कौतुक करेल. श्रेयसने इकॉनॉमी बॉलिंग केली आणि टीमला चांगला स्पेल टाकला. आता 6 बॉलमध्ये 14 रन. गुड बॉलिंग श्रेयसने इम्पॉर्टंट ओव्हर टाकली. टीम थोडी डगमगलेली. एक्स्ट्रा आले होते बट सुनील मोरेला कव्हर केलं. सुनील मोरे थोडे एक्स्ट्रा टाकले. 6 बॉल 14ला पाहूयात आता कुठला बॉलर बॉलिंग घेईल. 99% तर तुषार जाधवच टाकतील बॉलिंग. मामा 6 बॉल 14 रन. आपला फ्रीज पण आलाय. प्लेअर ऑफ द सिरीज वोल्टासचा फ्रीज आहे. मस्त आज थंड पाणी आहे. ज्याला मिळेल त्याच्या घरी जाईल. आई पण खुश होईल. मसल स्टुडिओ त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलाय. आणि 6 बॉलमध्ये 14 रन्स करायचे. तुषार जाधव यांच्या हातामध्ये बॉल दिला. ओल्ड इज गोल्ड. स्ट्रायकरला मयुरेश पाटील आणि पहिलाच बॉल मात्र तुषार जाधव यांनी थांबवला मयुरेशला. डॉट बॉल. श्रेयसने पण अगदी श्रेयसच्या पण चेहऱ्यावर स्माईल आले की आपण जे काम केलं त्याचं चीज झाली. खुशी झाली त्याला की मी आज दिवसभरमध्ये कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा सॅटिस्फॅक्शन तुमचं पाहिजे. तुम्ही सॅटिस्फाय पाहिजे की मी हे काम केलं मी खुश आहे. 5 बॉलमध्ये 14 रन्स करायचे आहेत. भव्य दिव्य असं आयोजन आणि मॅच पण रंगतीये. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि बॉल जाईल 4 रनसाठी. मयुरेश पाटील इट्स अ बाउंड्री. आता 4 बॉल 10. मयुरेश पाटीलकडे पण क्षमता आहे कारण की चांगलं क्रिकेट खेळले ते पण. अंडरआर्म ओपन त्यांच्या परिसरात खेळतात सातत्याने आणि ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. गणेशपुरी त्या टीमसाठी. त्यामुळे 4 बॉल 10 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. एक बाउंड्री आली. बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल झाला होता बट तिकडे बॉल निघून गेला आणि आउटफील्डला या झोनला फिल्डिंग करतो डिफिकल्ट आहे. बॉल कधी निघून जाऊ शकते. काल पण आपण पाहिलं की बॉल स्कीड होतोय आणि बॉल निघून चाललाय. त्यामुळे आउटफील्डला फिल्डिंग करणं डिफिकल्ट आहे. 4 बॉल 10. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. हे 2 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. तुषार जाधव मामा चांगली बॉलिंग करतात आतापर्यंत या क्रीडा स्पर्धेमध्ये. वेल बोल्ड. 4 बॉलमध्ये 10 रनची गरज आहे. बिग फाईट काटेकी टक्कर. एक चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते आणि दोन्ही टीम्स मात्र इकडे प्रॉपर खेळ दाखवतात. डेव्हिड असल्वा पॅकर टीमने पण चांगला कमबॅक केला. मयुरेश पाटील पुन्हा एकदा रेडी. या बॉलवर मात्र इकडे थांबून ठेवलं गेलंय आणि एक रन मिळेल. थर्ड अंपायर असणार आहे. चेक करणार आहोत. अंपायरने रिव्ह्यू घेतला नो लाईनचा. बघूयात काय घडतंय काय बिघडतंय. मॅच अगदी हाय व्होल्टेज चालू आहे आणि दोन्ही टीमच्या हार्टबीट्स वाढले असणार आहेत. डेव्हिड असल्वा संघ पण तिकडे अगदी डगआउट मध्ये चर्चेत आहे की 2 पाटील मॅच जिंकून देतील का. तर तिकडे तुषार जाधव मामा आपला अनुभव इकडे पणाला दाखवतील का. मामांच्याकडे पण खूप चांगलं टॅलेंट आहे. खूप वर्षाचा अनुभव आहे आणि खूप चांगलं क्रिकेट खेळलेत मामा. आणि नो नाहीये. फेल डिलिव्हरी नो नसणार आहे. आता समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहिलं गेलं. लेग बाय मध्ये तिकडे रन मिळेल. 3 बॉलमध्ये 9 रन्स करायचे आहेत. अमित पाटील विनिंग स्ट्रोक खेळतील का आणि गोव्यात कोण जिंकेल कोण हरेल
बिग फाईट काटेकी टक्कर डिंगडॉंग कल्याणकर काल खूप चांगली कामगिरी केली. अनेक टीम्स होत्या काल कल्याणच्या. कंपल्सरी चेसिंग आहे काल अवधी केली. कल्याणने पण चांगली फाईट केली. परवीन खनकाने अफलातून बॅटिंग केली होती. 3 बॉल 9. हा बॉल खूप महत्वाचा आहे. तुषार जाधव मामा या बॉलवर उडवला अमित पाटीलच्या बॅटमधून. हवाई फायर, हवाई हल्ला आणि 4 रन. अमित पाटीलने मॅच पुन्हा एकदा ऑन केली आहे. फिल्डरला कुठेतरी एफर्ट्स देणं गरजेचं होतं. बॉल आतमध्ये ढकलला असता तरी मॅच बनली असती. बट अमित पाटील मॅच जिंकवतील का? 2 बॉल 5. आता समीकरण आला 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी तुम्हाला 5 रन करायचेच आहेत. 50 रन झाल्यात, अजूनही 5 रन करायच्या. 2 बॉल 5. टायमिंगला बाउंड्री आली आहे. पण अमित पाटील आणि फटका फसला होता. बट फिल्डरने थोडी एफर्ट्स कमी दिले तिकडे, त्यामुळे बाउंड्री आली. एकदा जोरदार टाळ्या. 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. 2 चेंडू 5 धावा आणि या बॉलवर पण फटका फसला. बॉल हवेत आहे. आता मॅच आली आहे. 1 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. बट मामाना मी मानलं, मामाने 5ही बॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला. कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा टाकला नाहीये. बट 1 बॉल 3 आणि बघूयात आता कशा प्रकारे मॅच रंगते. तुषार जाधव मामा आज अनुभव आहे आणि अनुभव मात्र दाखवला की त्याच फ्लो मध्ये आम्ही खूप वर्ष क्रिकेट खेळलोय. त्यामुळे मामांकडे पण अनुभव आहे, अमित पाटील यांच्याकडे पण अनुभव आहे. पण आता स्ट्राईक मला असं वाटतंय अमित पाटील यांच्याकडे असणार आहे. 1 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. सव्वानी मात्र अगदी जागेवर उभे राहिले आहेत. मगाशी 1 बॉल 4 झाली, आता 1 बॉल 3 झाली आहे. सर्व मॅचेस सध्या अक्षात फिरताना पाहायला मिळतात. आमचे मालवणचे पण मॅच आनंद करतात की मॅच जिंकणार कोण. मगाशी 1 बॉल 5 होती. तुषार जाधव मामा मामा बनवणार का? बट अमित पाटील 2 पाटीलनी मॅच फिरवली आहे. मयुरेश पाटीलची 1 बाउंड्री, आता अमित पाटीलची 1 बाउंड्री. एक बॉल 3. सबसे कातिल आमचे 2 पाटील आणि 1 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. आता प्रत्येक खेळाडू बोलत असेल की माझ्याकडे बॉल येऊ नये, कारण की 3 रन धावून पण होतील. 1 बॉल 3 आणि इकडे काय घडलं? लास्ट गेला चान्स आहे. वाईट बॉल. मामाने एक्स्ट्रा टाकला. टायमिंग वरती एक्स्ट्रा रन आली. अमित पाटीलची हार्टबीट वाढली. आता 1 बॉल 2 आणि जिंकणार कोण? डगआउट पाहतो आपण. डेव्हिड असल्फा, सचिन राणे पण तिकडे चेहऱ्यावर अगदी खुशी आली आहे. दीपल शाह आहेत, सँडी आहेत, एन्जॉय करतात. 1 बॉल 2 अमित पाटील आणि अनुभव आहे. शरफुद्दीन पण तिकडे उडी मारतात की अमित जिंकले. सुमित ढेकळे पण जागा सोडत नाहीत. सर्वांनी जागेवर थांबा, आपण जिंकतोय. बट 1 बॉल 2 एकदा जोरदार टाळ्या वाजवत. 1 चेंडू मध्ये 2 रनची गरज. अमित पाटील आणि अमित पाटील. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमानंट. आणि अमित पाटील थोडे मोये हे प्रभू. बट रन कंप्लीट केलेत आणि डेव्हिड असल्फा जिंकली आहे. वेल बोल्ड तुषार जाधव मामा, आपलं पण मी कौतुक करेल. बट हारलं डिंगडॉंग कल्याण. आपण पण चांगली फाईट केली. बाउंड्री अडवायची होती, ती बाउंड्री निघून गेली आणि अमित पाटीलने ही एक चांगली मॅच जिंकवली. चला बॅटिंग पाठवायची आणि फिल्डिंग लावून घ्या. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार 2 ओव्हर 11 रन 1 विकेट देवा मोरे.
एक हात मध्ये ती आणि तिथे मध्ये मध्ये राहणार. कारण की नाही हे एक सिंगल व खाली एक देवा मोरे आपण यायचंय. आणि तिकडे फिल्डिंग लावून घ्या. नेक्स्ट मॅच लवकर फिल्डिंग लावून घ्या. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देवा मोरे. आज आमच्या महिला भगिनी आणि खूप चांगलं क्रिकेट ती पण खेळते. काय नाव आपलं? मानसी हिच्या हातातून मात्र हा पुरस्कार दिला जाईल. देवा मोरे. वा मोरे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे भरत मोरे आणि इकडे देवा मोरे आणि आम्ही सागर मोरे. मोरे वेल बोल्ड. खूप चांगली बॉलिंग केली. 11 रन 1 विकेट मिळवली आणि टीम थोडीशी क्रुशियल होती. बट मयुरेश पाटीलची एक बाउंड्री आणि अमित पाटीलची बॅटिंग त्याबद्दल काय बोलू शकणार? तुमची टीम जिंकले आणि खूप वर्ष तू ही टुर्नामेंट खेळतो तर त्याविषयी 2 शब्द ऐकेल. आम्ही मॅच फसलेले पूर्ण. मयुरने एक चौका मारून मॅच मध्ये थोडी हे आणले. नंतर एक बॉल 3ची मॅच वाईट आणि नंतर बॅटीला बॉल लागला त्यामुळे जिंकले आम्ही. आणि श्री साई स्पोर्ट्सची दरवर्षी टुर्नामेंट असते. तुम्ही दरवर्षी असेल पण सांगासाठी खेळता. आज कसं वाटतं ही टुर्नामेंट खेळत असताना? 2 शब्द या टुर्नामेंट विषयी मी ऐकेल. टुर्नामेंट तर भरपूर 3 वर्ष झाले. मी 1 वर्ष रनरअप होता आणि 1 वर्ष सेमीला हरलो. आता पण फायनल मारायची आम्ही ही करतो. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. वेल प्लेड देवा मोरे. आणि चांगला परफॉर्मन्स केला मोरे आणि गुड बॉलिंग आणि एक चांगल्या प्रकारे मॅच रंगताना पाहिली गेली. यानंतर देखील एक चांगली मॅच अर्बन स्पोर्ट्स रहीमबाई त्यांच्या विरुद्ध ओमकार मालाड आणि जशी डावाला सुरुवात होईल तशी मात्र भरत मोरे यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद. हॅलो, वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात ऐकत आहात श्री साई चॅम्पियनशिप 2024 आणि या स्पर्धेमधील आजचा दुसरा आणि अंतिम दिवस. ज्या अंतिम दिवसामध्ये येत असताना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्या भेटीला आलाय. पंच चेतावणी द्या जरा. लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. ओमकार मलाड फिल्डिंग लावून घ्या. तुषार मामा आपण मंचावरती यायचंय. डिंगडॉंग कल्याण संघाचे तुषार मामा आपणास विनंती आपण मंचावरती या. ज्याने हाताळलं शेवटचं षटक असे तुषार मामा आपणास विनंती आहे आपण मंचावरती यायचंय. चांगली गोलंदाजी तुषार मामाने केली आणि अशा तुषार मामांना विनंती की आपण मंचावरती या. चला फिल्डिंग लावून घ्या. ओमकार मलाड, वेळ नाही आपल्याकडे. बॅट्समन बघण्यासाठी करतो. बॅट्समन आलेले 2 त्यांना 2 पाय. अरे किरण शिंदे. चला पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याकडे. मॅच नंबर 12 12वी मॅच आपल्या भेटीला येते. R1 स्पोर्ट्स कल्याण विपक्ष ओमकार मलाड या 2 संघादरम्यानची मॅच आहे. मागील मॅच अतिशय चित्त थरारक झाली. त्या अगोदरची मॅच त्यापेक्षा जास्त चित्त थरारक होती आणि आता ही मॅच किती आनंद देणारी ठरते यावरती सर्वांच्या नजरा आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. श्री साई चॅम्पियनशिप 2024 पर्व 6व एक हात मदतीचा माणसातील